चल मागे मागच्या गच्चीवर चल चल मागच्या गच्चीवर हिलो चल मागच्या गच्चीवर जाऊ मस्त पैकी चल ये चल चल मागा चल ये इकडे चल या जी साफ करायचं आहे इथून हे बघा इथून पाणी जातं ना इथलं आपल्याला साफ करायचं आहे आत्ता एवढं साफ करायचं आहे आणि त्यानंतर परत हे बघा हे जिथून पाणीचा आउट आहे ना सगळं शेवाळ झालं आहे इथं साफच आहे आणि मग अजून या कोपऱ्यातलं पण तसं वाळलेलं आहे ते पण ठीक आहे साफ करून घेऊ त्याची कुंड्या जाण्यासाठी माती वर घेतली ती आपण खालून पण ठीक आहे आता काय बघू इथलं तर साफच आहे म्हणून इथलं काही टेन्शन नाही आता फक्त एकच बाजूच राहिलं आहे साफ करायचं तेवढं साफ करून घेऊ आपण आहे ना कुठे आपला झाडू वगैरे कुठे ठीक आहे सूप वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे फक्त साफ करायचं आहे ते बघ निळे फुलं आलेली ही निळे फुलं आलेली आपली हे काय होतं इथं पानं साचून ना इथं पाणी हे होतं राहतं आणि त्याच्यामुळं खाली लिकेज वाढतं पाणी साचलं की लिकेज वाढतं मग लिकेज न होण्यासाठी हे साफ करावं लागतं त्याच्यामुळं झाडं असणे चांगली गोष्ट आहे घराच्या बाजूला पण नंतर अशी कामं खूप वाढतात ते दिसायला छान दिसतं घराच्या बाजूला मस्तपैकी झाडं आहे वगैरे त्याच्यामुळे हे असे भविष्यात खूप प्रॉब्लेम्स तयार होतात त्याच्यामुळं घराच्या बाजूला झाडं असली तरी त्याच्या फांद्या घरावर नको त्याच्यामुळं काय होतं पानं पडत नाही आणि त्याच्यामुळे लिकेज होत नाही हे बघा एवढं साफ करून झालेलं आहे ही बाजू तर पूर्ण एकदम क्लिअर झालेली आहे आता इकडची बाजू साफ करायची आपल्याला स्टॉप रे आता ही बाजू आपल्याला साफ करायची आहे इथली तशी स्वच्छच आहे पण एकदा क्लीन करून घेतो मी हे असं साफ करावं लागतं अधूनमधून स्वतःचं घर वेगळं घर असलं म्हणजे सुख नाही आहे उलट कष्टच जास्त आहे वेगळं घर असलं तर हेच जर बिल्डिंगमध्ये असतो कॉमन मेंटेनन्समध्ये या गोष्टी निघून जातात स्वतःला कष्ट करायची गरज नाही पडत पण जेव्हा स्वतःचं सेपरेट घर असतं तेव्हा सगळ्या गोष्टी स्वतःलाच बघाव्या लागतात हा फरक आहे आता चिंचेचा पाला होता चिंचेचा ही बाजू तर स्वच्छच आहे थांबा ही बघा ही बाजू बघायची आपल्याला तशी तर स्वच्छच आहे. एक साफ करायचं आहे.
तर आत्ता माझं सगळं काम करून झालेलं आहे आणि आता परत पाऊस पडायला लागलेला आहे. हे बघा मस्त ऊन पडलं आहे आणि उन्हात मस्त की पाऊस पडतो आहे. तर आता माझं काम करून झालं आहे. आता मी हे बघा करून झालं आहे काम, साफसफाई करून झाली आहे आणि आता चाललो आहे मी घराकडे. कडुनिंबाचं झाड आहे आणि ही घराच्या खिडकीतून ह्यांना पाणी द्यायला येत इथं तयावून ही झाडं अशी लावली आहे खिडक्यांमध्ये, म्हणजे खिडकीमधून पाणी देता येतं. तू आले का एकटाच? हां मी एकटाच आलो. हो का? मला त्या बाजूची सगळी फुलं पाहिजे. कशाला? आम देतो. नको तशीच काढतो मी. हां देतो तशीच. काय कुठं काय राहिलं आहे का? तू या बाजूला दांडीला. बर कुठे? ते कोमल अजून इथं वेगळा दुखायची. एवढं काय आहे त्याला? इथे एक आहे. बर खाली यायचे ते बर काट लागतील. आता काटा लागलाय मला कुठे तरी. ते ह्याचे वर ह्या वेळेला वर नाही आहे. नाही आहे. त्या बाजूला कुठले? त्या बाजूचे का? ठीक आहे थांब काढतो. अरे बाटली उलटी का ठेवली? ते पाणी कशाला पाणी पाहिजे त्यांना? एवढा पाऊस तर पडतोय आता. नाही ह्यांना नाही इकडून. इथं पण काटेची झाडं आहेच का? बर हे उमराचं कशाला लावलंय झाड? बाबा त्या तिथं वर नाही का? नाही आहे. नाही नेहमी असतात ना, आज नाही ना. पण काल काढली मी सगळी. मग एका दिवसात कशी येतील फुलं तिथं लगेच? कळ्या असतात. तू हे काढून दे. कुठे? जाऊ दे. धर चल. काढून दे. येऊ का मी तिकडं? कुठे जाय? कुठे? इथून नाही दिसते. बर चल. हे घे छोटंसंच आहे. आणि जरा माती दे ना. कसली माती? तिकडची त्या पोट्यात. कुठे कशात देऊ? त्या पोत्यात? बर दे. ठीक आहे. कुंडीत झाड लावण्यासाठी माती. तर माती घेऊ आपण कुंडीत झाड लावण्यासाठी. काय? बरं ठीक आहे. हां कुंडीत झाडं लावण्यासाठी माती पाहिजे. ऑलरेडी एवढी झाडं लावली आहे. वैताग कसं येत नाही मला अजून कळत नाही. आहे त्यांना झाड पाणी देतात नाकी नव्हतं. ठीक आहे. काय करणार? हौशेला मूल नसतं म्हणतात ना, तसं झाडं लावायची हौशेला मूल नसतं. लावत सुटतात माणसं. एक अशी माणसं जी झाडं लावत सुटतात आणि एक अशी झाड तोडत सुटतात. बऱ्यापैकी माती घेतली. हे बघा बऱ्यापैकी माती घेतली काढून. ऑलमोस्ट एका कुंडीला होईल एवढी माती घेतली. म्हणजे एका कुंडीमध्ये एक झाड लागलं झाली. या हिशोबाने माती घेतलेली आहे. जवळपास पाऊस उघडला आहे. तेवढी कामं झाली आहे. अजून भरपूर कामं तशी पेंडिंग आहेत, पण ठीक आहे. आत्तापुरतं एवढंच करायचं आहे आपल्याला. आता पाऊस उघडला आहे म्हणून ही सगळी कामं पटापट करून घेतली मी. त्यानंतर पाऊस असलं की परत मग पावसात कामं होत नाही. ठीक आहे. बऱ्यापैकी
कामं झालेली आहेत. आता काही हे नाही, काय म्हणतात त्याला, टेन्शन नाही. चांगलंच ऊन पडलं होतं. हां, कशाला? ती बाबांनी घेतली त्यांच्या कुंडीत टाकून, बरं दे, थोडी कमी होते. दे दे, कुठले देऊ? देवरचंच. एक, हो या. आता अजून एक काय ते अजून एक पोतं माती घ्यायची आहे. ती माती घेऊन म्हणजे अजून एक कुंडी लावायची आहे, याचा अर्थ. आता लक्षात आलं मला. ऑलमोस्ट तर बऱ्यापैकी सगळी माती काढून झालेली माझी. आणि आता झाडं लावायची मला कुंड्यांमध्ये. आता ती आज तर नाही लावणार, कारण आता मला बाहेर जायचं आहे थोड्या वेळात, कारण आता आवरायचं आहे. आणि आता मी निघतो. जवळपास क्लिनिंग झालेलं आहे माझं. पाऊस पडला तरी काहीच टेन्शन नाही. माती पण घेतलेली कुंड्या लावण्यासाठी. आता निघूया, चला. मला ज्यावेळेला बरं, पण याला टाकून काय होणार आहे? कशासाठी काढायची तुम्हाला ती? एक बघा, पेटी. आता सगळी माती आणून झालेली आहे. आणि आता आम्ही कुंड्या लावणार आहेत, म्हणजे कुंड्यामध्ये झाडं लावणार आहेत. आता तीन चार तर लिंबाचे रोपं आहेत, तेवढे लावायचे आहेत. सध्या कुंडीमध्ये लावणार. आणि मग थोड्या दिवसांनी पावसाळा संपला ना की थोडीशी वाढ झाली ना की मग ते त्यांना खाली जमिनीत लावणार आहे. पण सध्या तरी वरती कुंड्यांमध्ये लावणार आहे, जेणेकरून लक्ष राहील त्याच्यावर, झाडांवर. आणि मग बाकीची पण आहेत झाडं काही. आता मला त्यांची नावं नाही माहिती काय झाडं आहेत, पण ती पण लावायची आहेत. त्याच्यामुळे ती पण आपल्याला लावायची आहेत. हे समोरचे जे झाडं दिसतं ना इथं लाईनीत लावलेले, त्याच्यातच ती झाडं लावायची आहेत आपल्याला. आता बघू. इथं मस्त की थोडंसं ऊन पडलं आहे. उन्हाळ्याचं कवडसं कसं पडतं, ढग असतात, थोडंसं मध्ये सूर्य येतो बाहेर, तसं ऊन पडलेलं आहे आत्ता. बघू आता. मी जी झाडं लावायची गोष्ट करत होत ना, ती बघा, ती आपल्याला इथं लावायची आहेत. ती काही हळदीची झाडं आहेत. आणि मग याच्यामध्ये काही आपल्याला लिंबाची झाडं लावायची आहे. आणि हे बघा, हे कशाचं आहे? ते आवळ्याचं नाही, हे वेगळंच आहे. ही हळदीची झाडं आहेत. हे आपलं मनी प्लॅन्ट आहे. हे कसलं आहे मला पण नाही माहिती. मला हे नो आयडिया. आपलं फॅशनचं झाड आहे, मला पण नाही माहिती. आणि पलीकडच्या साईडला हे पलीकडे दिसतं का तिथं, हे तर खाली तिथं आपल्याला लिंबाची झाडं लावायची आहे. असं एकंदरीत प्लॅन आहे. त्यासाठी मी एवढ्या वेळ माती उचलत होतो. माती आणलेली आहे. आणि आता ज्यांना झाडं लावायची ते झाडं लावत आहे. मला काहीच इंटरेस्ट नाही आहे झाडं लावण्यात, कारण आपल्याकडून मेंटेनन्स होत नाही. मेंटेनन्स म्हणजे त्यांना पाणी द्यावं लागतं उन्हाळ्यात. ती गोष्ट माझ्याकडून तरी होत नाही, त्यामुळे मी टाळतो शक्यतो. जेवढे आहेत तेवढ्यांना सांभाळलं तरी खूप झालं माझ्यामध्ये. बघू आता, चला. मला बाहेर जायचं आहे आता, मी आवरतो. बघू. बागा तर मस्तपैकी झोपलेला आहे इथं. अरे बागा, हे बाग्या. झोपला बागा. स्टॉप. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचा शेवट मी इथं करत आहे, कारण आता संध्याकाळ पण झालेली आहे. माझी सगळी कामं ऑलमोस्ट झालेली आहे. आणि आता मी तुम्हाला जसं बोललो होतो की मला बाहेर पण जायचं आहे, तर मी आता थोडंसं आवरून बाहेर जाणार आहे. पण आता मी शूट वगैरे काहीच करणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि तिथं मी जिथं जाणार आहे ते दाखवण्यासारखं पण एवढं काही नाही आहे, असं नॉर्मलच जाणार आहे मी. त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ मी ते शेवट करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचा शेवट मी इथं करत आहे, कारण आता संध्याकाळ पण झालेली आहे. माझी सगळी कामं ऑलमोस्ट झालेली आहे. आणि आता मी तुम्हाला जसं बोललो होतो की मला बाहेर पण जायचं आहे, तर मी आता थोडंसं आवरून बाहेर जाणार आहे. पण आता मी शूट वगैरे काहीच करणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि तिथं मी जिथं जाणार आहे ते दाखवण्यासारखं पण एवढं काही नाही आहे, असं नॉर्मलच जाणार आहे मी. त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ मी ते शेवट करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय. स्टॉप रेकॉर्डिंग. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचा शेवट मी इथं करत आहे, कारण आता संध्याकाळ पण झालेली आहे.
माझी सगळी कामं ऑलमोस्ट झालेली आहे आणि आता मी तुम्हाला जसं बोललो होतो की मला बाहेर पण जायचं आहे, तर मी आता थोडंसं आवरून बाहेर जाणार आहे. पण आता मी शूट वगैरे काहीच करणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तिथं मी जिथं जाणार आहे ते दाखवण्यासारखं पण एवढं काही नाही आहे, असं नॉर्मलच जाणार आहे मी. त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ मी ते शेवट करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. स्टॉप रेकॉर्डिंग.